नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर रेड फॉक्स भारत. आणि मी आहे अर्षित लाड ॲज अ होस्ट तुमच्यासमोर. आणि आज माझ्यासोबत बसले तारक सकरदंडे, जे आपल्या कंपनीबद्दल आणि स्वतःबद्दल थोडंफार इंट्रोडक्शन देतील. सो तारक, तुम्ही आपल्या कंपनीबद्दल आणि स्वतःबद्दल थोडंसं आपल्या ऑडियन्सला इंट्रोडक्शन करा. नक्कीच. तर मी तारक सकरदंडे आहे. मी सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून काम करतो रेडफॉक्समध्ये आणि बरेचसे फील्ड आहेत जसं की वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन्स, ॲक्टिव्ह डिरेक्टरी या गोष्टींमध्ये मी काम करतो आणि बेसिकली क्लायंट्सना हेल्प करतो की त्यांच्या ॲप्लिकेशन्स आणि नेटवर्कला सिक्युअर कसं ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त रेडफॉक्सबद्दल जे तुम्ही मला विचारलं, रेडफॉक्समध्ये आम्ही ह्या सगळ्या ज्या फील्ड्स आहेत ह्याच्यात पेनिट्रेशन टेस्टिंग करतो, क्लायंट्सना हेल्प करतो कसे वल्नरेबिलिटीज मिटिगेट वगैरे करायचे आहेत, कसं काय करायचं आहे, प्रॉपर रिपोर्टही देतो. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही ब्लॉग्सही लिहितो. आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत redfoxsec.com. हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल आणि स्क्रीनवरती पण असेल. आणि आमची एक वेगळी अकॅडमी पण आहे जिथे आम्ही प्रीमियम टू फ्री कोर्सेस पण ॲक्च्युली ऑफर करतो. तर त्याच्यात पण खूप कंटेंट अवेलेबल आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तर आम्हाला बघतातच आहेत, यूट्यूबवरती आम्ही कॉन्टेंट पोस्ट करतोच. तर रेडफॉक्स सिक्युरिटी म्हणूनही चॅनल आहे आणि रेडफॉक्स भारत म्हणूनही चॅनल आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी चेकआउट करू शकता. राईट. सो जसं तुम्ही ऐकलं असेल तारककडनं की नक्की आपण काय काम करतो आणि कसं लोकांना आपण हेल्प करतो. करेक्ट. सो ह्याच्यामध्ये ऑडियन्सला पण थोडा डाऊट असेल. आपण एक ह्या व्हिडिओमध्ये आपण एक टॉपिक डिसाईड केला आहे जे आहे VAPT. ओके, तो ह्याच्यामध्ये आपण पुढे वाढणार आहोत. थोडेफार क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही क्लिअर करणार. सो वाढूया आपण पहिल्या क्वेश्चनवर. VAPT म्हणजे नेमकं काय असतं ओके. आणि यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असतो हे तुम्ही जरा क्लिअर करणार. बरं. तर VAPT म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की एक्झॅक्टली फुल फॉर्म काय त्याचा. तर वल्नरेबिलिटी असेसमेंट पेनिट्रेशन टेस्टिंग. तर ह्याच्यामध्ये बेसिकली आपण काही टूल्स, प्रोसिजर्स आणि मेथडॉलॉजीज असतात ज्या आपण वापरतो, जेणेकरून आपण जेवढ्या वल्नरेबिलिटीज आहेत ॲप्लिकेशनमध्ये त्या पहिले फाइंड आउट करतो आणि त्या वल्नरेबिलिटीज पुढे एस्कलेट होऊ शकतात का आणि काय त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो या सगळ्या गोष्टी टेस्ट करतो. एक्झाम्पल ऑडियन्सला द्यायला की कसं आहे, आपण अटॅकरचा रोल अज्युम करत असतो. सो आणि ते आपण आधीच क्लायंटला सांगतो की हे बघा, या अशा अशा रीतीने एक अटॅकर तुमच्या ॲप्लिकेशनला एक्सप्लॉइट करू शकतो. का? कारण ही वल्नरेबिलिटी तिथे प्लेसमध्ये आहे. राईट. सो जसं कळलं असेल तुम्हाला VAPT म्हणजे नेमकं काय असतं. तारकने शॉर्टमध्ये थोडं एक्सप्लेन केलं. पुढे पण तुम्हाला क्लिअर होईल नक्की काय आहे हे VAPT. आणि इथिकल हॅकिंग पण आय थिंक मी ऐकलंय. मी तर नॉन टेक्निकल आहे, बट आपण पुढे डिस्कस करूया याबद्दल. सो वाढूया पुढे. वल्नरेबिलिटी आणि पेनिट्रेशन टेस्टिंग यात काय फरक आहे? ओके. तर वल्नरेबिलिटी म्हणजे बेसिकली एक मिसकन्फिगरेशन असू शकते तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये, नाहीतर एक फ्लॉ असू शकतो ज्याच्यानी बेसिकली अटॅकर तो वल्नरेबिलिटी वापरून काही गोष्टी परफॉर्म करू शकतो. एक्झाम्पल द्यायला गेलो तुम्हाला, तर लेट्स से एक ॲप्लिकेशन आहे आणि तुम्ही त्याच्यात एक ₹50 गोष्टी आहे आणि ती वल्नरेबिलिटी एक्सप्लॉइट करून तुम्ही ती गोष्ट ₹20 घेऊ शकता. राईट. सो त्याच्यात वल्नरेबिलिटी काय झाली की बेसिकली थोडं वेब ॲप्लिकेशनमध्ये जाईन मी. याच्यात वल्नरेबिलिटी अशी आहे की जो सर्व्हर आहे तो व्हॅलिडेट नाही करत आहे की तो प्राईस किती चेंज झाली आहे. ओके. त्याच्यामुळे तो जो अटॅकर आहे और तो हॅकर आहे तो ₹50ची गोष्ट पण ₹20 घेऊ शकतो. तर ही झाली वल्नरेबिलिटी. का? कारण त्या ॲप्लिकेशननी सर्व्हर साईड व्हॅलिडेशन केलं नाही. करेक्ट. जेव्हा तुम्ही पेनिट्रेशन टेस्टिंगबद्दल बोलता तेव्हा पेनिट्रेशन टेस्टिंग हे वल्नरेबिलिटीज फाइंड करायची प्रोसेस असते एका ॲप्लिकेशनमध्ये, जेणेकरून आपण क्लायंट्सना सांगू शकतो की बघा, हे इश्यूज आहेत, हे वल्नरेबिलिटीज तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत, या गोष्टींवरती तुम्हाला काम केलं पाहिजे और या गोष्टी तुम्ही रद्द केल्या पाहिजे, जेणेकरून उद्या जर कुठला अटॅकर नाही तर हॅकर आला तर तो या गोष्टींचा दुरुपयोग नाही करू शकत. राईट. सो कळलंच असेल तुम्हाला गाईज की वल्नरेबिलिटी आणि पेनिट्रेशन टेस्टिंग नेमकं काय असतं. जसं मी आधीच सांगितलं, मी नॉन IT मधला आहे. मला पण थोडं कळतं आहे, तर आपल्या ऑडियन्सला पण थोडं कळत असेल. सो वाढूया आपण पुढे. हे टेस्टिंग का आवश्यक आहे आणि कोणत्या प्रकारच्या कंपन्या किंवा इंडस्ट्रीजला हे करणे गरजेचे आहे? ओके. सो मला जर तुम्ही विचारला आणि रेडफॉक्समध्ये मी काम करतो, आमचं तर अवेअरनेस क्रिएट करणंच आहे सायबर सिक्युरिटीबद्दल. का? कारण सगळ्या गोष्टी आता डिजिटलाइज होत आहेत, लोकांना माहिती असलं पाहिजेत आणि ती एक बेसिकली मेंटॅलिटी आणि अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे. तर आता तुम्ही जेव्हा म्हणता की गरजेचं काय, तर तुमचे
बऱ्याच कंपनी आता ॲप्लिकेशन वापरतात तऱ्हेतऱ्हेचे, जसं की तुम्ही मोबाईलवरती पण ॲप्स असतात और तुमचं वेब ॲप्लिकेशन पण असतात, पूर्ण नेटवर्क असतो, बऱ्याच गोष्टी असतात, बरोबर. करेक्ट, करेक्ट. तर आता ह्या गोष्टींमध्ये जेव्हा वल्नरेबिलिटीज असतील, जर आपण वल्नरेबिलिटीजना थ्रेट्स म्हणून पण बघू, तर ह्या गोष्टी जेव्हा असणार तेव्हा प्रॉब्लेम काय होणार, की आता लेट्स एक अटॅकर आला आणि त्यांनी या वल्नरेबिलिटीज एक्सप्लॉइट केल्या, तर उद्या कंपनीजला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मी सांगतो तुम्हाला कसं. जसं की तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ती गेली, तुमचे ॲड्रेसेस आहेत, क्रेडिट कार्ड नंबर्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲप्लिकेशन्सवरती स्टोअर्ड असतात. राईट. या सगळ्या जर लीक झाल्या तर अटॅकर्स ह्या डेटाला विकतात बाहेर. बरोबर. सो तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन कम्प्लिटली कॉम्प्रोमाइज झाली. तर हाच एक खूप मोठा एक्झाम्पल मी दिला की का गरजेचं आहे पेनिट्रेशन टेस्टिंग. सो आता पेनिट्रेशन टेस्टिंग जेव्हा आपण करणार तेव्हा बेसिकली काय करतो, आता लेट्सचे तुम्ही एक पेनिट्रेशन टेस्टिंग कॉन्ट्रॅक्ट साईन केला रेडफॉक्स बरोबर, Right. तर आम्ही या जेवढ्याही वल्नरेबिलिटीज तुमच्या ॲप्लिकेशन्स नाही तर नेटवर्कमध्ये आहेत त्या आम्ही शोधणार आणि शोधल्यानंतर बेसिकली आम्ही तुम्हाला सांगणार की ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय प्रोटेक्शन मेकॅनिझम्स वापरले पाहिजेत, जेणेकरून तुमचा बिझनेस ऑपरेशन्स अफेक्ट नाही होणार आणि काही डिस्ट्रप्शनही कॉज नाही होणार. राईट, राईट. सो जसं तुम्हाला कळलं असेल, आय थिंक आपल्या व्ह्युअर्समध्ये पण बऱ्याच अशा कंपन्या किंवा इंडस्ट्रीज आपले हो. व्हिडिओज पाहत असतील. सो त्यांना पण कळलं असेल जे तुम्ही सांगितलं हो. की आपल्याला थोडं सेफर साईडला राहायला लागतं. अजून एक मी एक्झाम्पल पण देऊ इच्छितो. कसं आहे की आपण एका कन्झ्युमर म्हणून बघतो ना, तेव्हा आपण एक ॲप्लिकेशन सेटअप वगैरे पण करू ॲज अ क्लायंट. ओके. सो आपण कोणाला हायर करू बघू, आपण तो प्रोटेक्शन और सेक्युरिटीवाला ॲस्पेक्ट एवढा बघत नाही. सो बऱ्याच लोकांना मीही बघितलं आहे की समवॉट ते त्यांचे ॲप्लिकेशन्सला निग्लेक्ट करतात. असं झालं आहे 1-2 म्हणजे असे असतात प्रसंग ज्यात लोक इग्नोर करतात. बट कसं आहे की ह्या गोष्टी खरंच इम्पॉर्टंट आहेत आणि हा अवेअरनेस आपण कॉन्स्टंटली क्रिएट करत असतो. आता हे का होतं, कारण जो डेव्हलपर असतो तो डेव्हलपर ॲप्लिकेशन बनवायचं काम तर करतो. आता डेव्हलपर्सना पण खूप कामं असतात, डेडलाईन्स right. असतात, त्यांना पण टास्क वेळेवर करावे लागतात. बरोबर. बट तो कसा आहे, तो ते सिक्युअर प्रॅक्टिसेस फॉलो करणार नाही करणार याची काही गॅरंटी नाही, कारण त्याचं काम काय लवकरात लवकर ॲप्लिकेशन बनवून देणं. बरोबर. सो असे पण काही, जसे आपण या क्वेश्चनबद्दल येणारच पुढे, बट असे स्मॉल तर इट डझंट मॅटर की तुम्ही स्मॉल कंपनी आहात और मोठी कंपनी आहात. मेन थिंग इज युअर मेंटॅलिटी, जी तुम्हाला असली पाहिजे की बाबा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये फ्लॉज असू शकतात, राईट. आपल्याला हे कसे सॉल्व्ह करायचं. बरोबर. बघा जसं तारकने सांगितलं, आपल्याला समजवलं की कसं आपण आपल्या सेफर साईडला राहू शकतो. ॲडिशनली त्यांनी अजून इन्फॉर्मेशन दिली. सो आपल्याला अजून पुढे पण कळणार आहे की आपण नक्कीच. ह्याच्यामध्ये काय डिस्कस करणार आहे आणि व्ह्युअर्स आपल्याला समजतील पण की आपण किती सेफर राहू शकतो. नक्कीच. सो वाढूया आपण पुढे. जर कोणतीही कंपनी VAPT करत नसेल, जर कोणतीही कंपनी VAPT करत नसेल तर त्यांना काय धोके उद्भवू शकतात ओके. पुढे जाऊन. इफ हे VAPT वगैरे यूज नसेल करत तर मग त्यांना काय मीन्स फ्लॉज असू शकतो किंवा काय जे काय धोकेदायक होतात आजकालच्या लाईफमध्ये किंवा कंपन्यांसोबत किंवा पर्सनली पण. सो ते कसे उभे राहू शकतात या सर्व गोष्टींसाठी. ओके. तर ॲक्च्युली मी आता आजकाल पण नोटीस करतोय की स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये एक मे बी तुम्ही पण स्वतः हे एक्सपिरियन्स केलं असेल की सोशल मीडिया वेबसाईट्सवरती काही पेजेस और ॲड्स असतात जे तुम्हाला काही ठराविक गोष्टी पण विकतात. राईट, राईट. बघितलंय मी. बघितलंय ना, जसं की क्लोदिंग झालं, शूज झालं, अशा बऱ्याचशे ॲप्लिकेशन्स आहेत. तर आता तुम्ही जरी छोटी इंडस्ट्री असाल, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही कोणाकडनं बनवून घेताय. Right. आता जर मी उद्या आउट ऑफ द वर्ल्ड कसं आहे, आता कॉस्ट कटिंग या गोष्टी वगैरे पण असतात. बरोबर. जसं की क्लायंट जे बघतो, आता ते डिपेंड करतं एका कंपनीच्या और ब्रँडच्या बजेटवरती. बरोबर. बट हे करताना तुम्हाला हे मात्र माहिती असलं पाहिजे की तुम्ही काम तर केलं, ते दिसतं तर आहे प्रेझेंटेबल, बट आता आमच्यासारखी लोक आहेत जे पेनिट्रेशन टेस्टर्स आहेत और अटॅकर्स आहेत, ते बऱ्याच गोष्टी एक्सप्लॉइट करू शकतात. जसं की मी आधी तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलं की तुमचा जर बिझनेस आहे आणि जर तुम्ही 100 रुपयाला तुम्ही कुठली तरी एक क्लोदिंग विकताय आणि मी उद्या ते जर 50 रुपयाला ऑर्डर करू शकलो आणि ऑर्डर केलं आणि माझे लोकेशन्स वगैरे मी चेंज केले, फेक लोकेशन्स पण आपण प्रोव्हाइड करूच शकतो. राईट, राईट. तर मग तुम्ही ते कसं ट्रॅक करणार? लॉस झाला ना तुमचा, कारण तुमचा 1,000 रुपयाची गोष्ट तुम्ही एवढ्या लो प्राईसला जाते का, कारण तुमच्या वेब ॲप्लिकेशनमध्ये फ्लॉ आहे. और तुमचे जर सर्व्हिसेस डिस्टर्ब झाले, काही झालं, तर या वल्नरेबिलिटीज ॲड्रेस केल्याच पाहिजेत तुम्ही, नो मॅटर इफ यू आर अ लार्ज ऑर्गनायझेशन ऑर अ स्मॉल ऑर्गनायझेशन.
सो कारण बघा इवन स्मॉल ऑर्गनायझेशन बद्दल क्वेश्चन मला खरंच आवडला, कारण त्यांच्याकडे मे बी बजेटचाही इश्यू असू शकतो. तर ते लोक असा विचार करू शकतात की मी सिक्युरिटीवाला गोष्ट म्हणजे पेनिट्रेशन टेस्टिंग करून घेऊ शकतो का? जर मी करून घेऊ शकतो तर किती रेग्युलरली करून घेऊ शकतो, हे क्वेश्चन्स त्यांच्या मनामध्ये असणार, बरोबर. बट त्यांना फक्त गोष्टी बिल्ड करण्याच्या वेळेला एक हा माइंडसेट ठेवला पाहिजे, कारण अटॅकर्स कसे आहेत ते काय मोठ्या ऑर्गनायझेशनला टार्गेट करतात असं नाही, तर छोट्या ऑर्गनायझेशनला पण करू शकतात तसं. बरोबर. बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहे इकडे. हो. सो आपण वाढूया पुढे. VAPTच्या प्रक्रियामध्ये नेमकं काय केलं जातं, काही उदाहरण सांगू शकता का? ओके, बेसिकली VAPT मीन्स कशामध्ये यूज होते, नक्कीच. किंवा कोणत्या कंपनी किंवा तुम्ही वापरता, तर असे कुठले एक्झाम्पल्स आहे का तुमच्याकडे जे तुम्ही देऊ शकता? नक्कीच. मी तुम्हाला एक असं थोडंसं टेक्निकल आन्सर असू शकतं, बट मी सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करेन आपल्या ऑडियन्ससाठी. तर मेनली कसं आहे की आता वेब ॲप्लिकेशन आहे समजा, ठीक आहे. तर त्याच्यात एक ॲडमिनिस्ट्रेटर असतो आणि एक तुम्ही असता. तर सिम्पल गोष्ट आहे की जेव्हा आपण वेब ॲप्लिकेशन टेस्ट करतो तेव्हा आम्ही एक बर्बसूट म्हणून टूलही वापरतो. ओके. तर तो बेसिकली काय करतो, एक्झाम्पल द्यायला गेलो तर सर एक सर्व्हर असेल आणि एक तुम्ही आहात मध्ये. तुम्ही कुठलीही रिक्वेस्ट जर सेंड केली तर त्या सर्व्हर आणि तुमच्यामध्ये बर्बसूट काम करतं. ओके. सो कुठल्याही नेटवर्कचा रिक्वेस्ट इकडनं तिकडे जात असेल तर बर्बसूटमध्ये तुम्ही तो इंटरसेप्ट करून बघू शकता की मध्ये एक्झॅक्टली कुठली गोष्ट होतं. ओके. अजून सिम्प्लिफाय करायला जर मी गेलो तर तुम्ही एक नॉर्मल युजर आहात, तुम्ही तुमच्या लॉग इन पेजवरती क्लिक करता, ठीक आहे. बट आता तुमचं काम काय आहे, मी माझ्या पोर्टल नाही तर माझ्या प्रोफाईलपर्यंत जायला पाहिजे, ठीक आहे. आणि ती जी रिक्वेस्ट आहे तुमची लॉग इनची ती जाते सर्व्हरला. बट आता मध्ये जेव्हा तुम्ही बर्बसूट वापरता तेव्हा एक्झॅक्टली तो जो लॉग इन रिक्वेस्ट आहे त्याच्यात कुठला कंटेंट जातोय, कुठली रिक्वेस्ट जाते, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला कळलंच असेल की बर्बसूट आपण वापरतो का, ठीक आहे. बरंच इंटरेस्टिंग वाटतं. हो, अरे आपल्याकडे खूप ट्युटोरियल्स वगैरे पण आहेत, तुम्ही बघूच शकता आमच्या रेडफॉक्सच्या चॅनलवरती. सो आता जसं की एका ॲप्लिकेशनमध्ये तुमचं उत्तर देतो मी आता प्रश्नाचं, की ॲडमिनिस्ट्रेटर असतो. आता त्या ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये ॲडमिन पॅनल असतो, त्या ॲडमिन पॅनलमध्ये बरेच युजर्स असतात, त्या युजर्सची इन्फॉर्मेशन असते, त्यांचे डॉक्युमेंट्स असतात, त्यांचे पासवर्ड्स असतात, सगळं काही त्या ॲडमिनकडे असतं, बरोबर. पण जेव्हा आपण नॉर्मल युजर असतो आपल्याला या गोष्टी काही दिसत नाहीत, कारण का आपल्याला अजून माहीत नाही आहे सध्या की ॲडमिन पॅनल कुठे आहे. बट अशी एक वल्नरेबिलिटी आहे ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल नावाची. जसं की मी आता म्हणालो वल्नरेबिलिटी ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल आहे. ह्याच्यात काय होतं की जर तुम्ही त्या URLमध्ये /admin म्हणून एक ॲडमिन पॅनल असेल आणि ते URL ब्राउझिंग म्हणजे तुमच्या ज्या URLमध्ये तुम्ही फक्त /admin टाकलं आणि जर तुम्ही तो ॲडमिन कंट्रोल पॅनल ॲक्सेस करू शकलात तर मग ही ब्रोकन ॲक्सेस कंट्रोल वल्नरेबिलिटी झाली. तर ही बेसिकली आता काय आहे, तुम्ही नॉर्मल युजर होता ॲप्लिकेशनमध्ये, बट तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरच्या सगळा पॅनल ॲक्सेस करू शकता. बेसिकली पूर्ण ॲप्लिकेशन कॉम्प्रोमाइज झालं. हो, चांगलंच काहीतरी ऐकायला भेटलंय, नवीनच होतं. चांगलं. तरी मी खूप सिम्प्लिफाय केलं, आय होप लोकांना कळलंच असेल. आता बरेच लोक पाहत पण असतील व्हिडिओ, जे काही माझ्यासारखे पण असतील, बट लोकांना इंटरेस्ट पण असेल इथिकल हॅकिंग किंवा आपल्या या सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये पुढे वाढण्यासाठी. सो हा प्रश्न पण आपण पुढे घेऊया. सो वाढूया आपण पुढे. एक सामान्य माणूस किंवा स्मॉल बिझनेस ओनर VAPT कडे कसा पाहू शकतो, त्यांच्यासाठी याचा उपयोग कसा यूज करू शकतात, त्यांचा उपयोग काय होऊ शकतो या VAPT बद्दल? ओके, सो बेसिकली स्मॉल बिझनेसेस, परत आय गेस आपण हे आधी थोडंफार आपण उद्देश केले या प्रश्नाला. बट कसं आहे की आता जर तुम्ही स्मॉल बिझनेसेस आहेत, VAPT जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती केलं तर काय होणार. मी आधीच म्हणालो की वल्नरेबिलिटी असेसमेंट पेनिट्रेशन टेस्टिंग म्हणजे वल्नरेबिलिटीज किती आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये शोधायचे आणि क्लायंट्सना सांगायचं की बाबा तुम्ही प्रोटेक्ट कसे करू शकता ह्याच्या अगेन्स्ट. तर आता जर स्मॉल बिझनेस जरी असेल त्यांनी VAPT जर केलं तर बेसिकली त्यांच्या ॲप्लिकेशन्समध्ये जेवढेही फ्लॉज आहेत त्याचा पूर्ण केअर आम्ही घेऊ शकतो आणि त्यांना हेल्प करू शकतो की बाबा हे सगळे फ्लॉज आहेत, ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही असे प्रोटेक्ट करू शकता. राईट. जसं की ऑडियन्सना थोडंफार क्लिअर पण झालं असेल, आपण हे VAPT बद्दलच आपण पुढे वाढत आहोत. सो मला पर्सनली विचारायचं होतं की रेडफॉक्समध्ये तुमचं नेमकं काय रोल आहे. ओके, जे काही तुम्ही मीन्स जे काही शॉर्टमध्ये तुम्ही सांगू शकतात
आणि रेड फॉक्स ही कंपनी काय काम करते, लोकांना कशी सिक्युअर करते. आणि आय थिंक आपल्या ऑडियन्सला पण ऐकायचं होतं की आपले काय कोर्सेस आहेत का, आपली अकॅडमी आहे का, सो त्यांना हेल्प आउट आपण करू शकतो. ओके. सो ह्याच्याबद्दल थोडंफार क्लॅरिफिकेशन करा. नक्कीच. तर मी ॲक्च्युली ते एक सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून काम करतो. त्याच्यात माझा एक रोल आहे पेनिट्रेशन टेस्टरचा. त्याच्यात पेनिट्रेशन टेस्टरमध्ये म्हणजे जर तुम्हाला रिलेट करतो मी, वल्नरेबिलिटी असेसमेंट पेनिट्रेशन टेस्टिंग हे आपलं फुल फॉर्म होतं VAPTचं. तर त्याच्यात तो VA जर तुम्ही काढला आणि PT बघितला तर पेनिट्रेशन टेस्टिंग. आता मी कोण आहे? पेनिट्रेशन टेस्टर. तर माझं काम काय आहे की बेसिकली वल्नरेबिलिटी शोधणं ॲप्लिकेशन आणि नेटवर्कमध्ये, आणि त्याच्यात पेनटेस्टिंग करून ते फ्लॉज काढून त्या क्लायंटला सांगणं की एक्झॅक्टली ह्या गोष्टी हे वल्नरेबिलिटीज आहेत, अशा तऱ्हेने एक अटॅकर तुमच्या ॲप्लिकेशन्सला एक्सप्लॉइट करू शकतो. ह्या सिक्युरिटी मेजर्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो, जेणेकरून ते वल्नरेबिलिटीज रद्द होऊन जातात त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये. रेड फॉक्सबद्दल बोलायला गेलं तर आता खूप कमीच आहे, कारण एवढ्या गोष्टी आहेत. बट तरी मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगतो ज्या आम्ही करतो. तर मेनली तर आम्ही क्लायंट्सना बेसिकली जे मी हे म्हणतोय VAPT करून देतो. आम्ही त्या लोकांना रिपोर्ट्स देतो, जसं की एंड टू एंड क्लायंट पेनिट्रेशन टेस्टिंग. ते तर मेन आहे, जसं की फील्ड्स ॲक्टिव्ह डिरेक्टरी आहे, वेब ॲप्लिकेशन आहे, हार्डवेअर आहे, आणि बरेच फील्ड्स आहेत. हे आमच्या https://redfox.com डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि स्क्रीनवरती पण असेलच. याच्या व्यतिरिक्त एक अकॅडमी वेबसाईट पण आहे, जिथे तुम्ही ॲक्च्युली शिक्षण तुम्हाला प्राप्त करायचं असेल या सायबर सिक्युरिटी फील्डबद्दल, तर तिथे ब्लॉग्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोर्सेसही आहेत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल, जसं की वेब ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन, ॲक्टिव्ह डिरेक्टरी, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला बघतातच आहात की यूट्यूबवरती आम्ही किती कंटेंट पोस्ट करतोय ऑन अ रेग्युलर बेसिस. बरं खूप बरं वाटतं तुमच्याकडनं सर्व ऐकून. आणि मी सुद्धा पर्सनली तुम्हाला सांगेन की आमची वेबसाईट तुम्ही व्हिजिट करा, redfox.com. आणि त्याच्यावर जसं तारकने सांगितलं की रेड फॉक्स अकॅडमीसुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही आमचे कोर्सेस वगैरे सेल करत आहोत. सो ज्यांना पण इंटरेस्ट असेल, आणि आय थिंक आपलं अपकमिंग बूट कॅम्प वगैरे पण आहे. सो त्याच्यामध्ये पण आय थिंक तुम्ही सांगू शकतात की एनरोल वगैरे करू शकतो. नक्कीच डेफिनेटली. आता कसं आहे ना की आम्ही आता बूट कॅम्पचा कॉन्सेप्ट काढलाय का, कारण लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि त्यांना वेळ एवढा मिळत नाही, बरोबर. तर बूट कॅम्पचा कन्सेप्ट कसा असतो, कुठलीही स्किल ते लोक एका अमाऊंट ऑफ टाईममध्ये, लेट से 1 मंथ और 3 वीक 4 वीक तसे कव्हर करतात आणि तुम्हाला शिकवतात एक्झॅक्टली की ही स्किल प्राप्त करायला हेल्प करणार आम्ही. तर जसं आमच्याकडे आता वेब ॲप्लिकेशन बूट कॅम्प तर माझा चालूच आहे, तुम्ही अजूनही एनरोल करू शकता. सेशन 1 झालेलं आहे, पण आता या सॅटर्डेला अजून एक सेशन असेल, आणि त्याच्या पुढच्या सॅटर्डेला, म्हणजे 4 सॅटर्डेज या एप्रिलचे. याच्या व्यतिरिक्त विंडोज रेड टीमिंग बूट कॅम्पचा पण आमचा एक बूट कॅम्प होस्ट होणार आहे. तोही तुम्ही साइन अप करू शकता, आमच्या वेबसाईटवर आहेच academy.redfox.com. सीट्स खूप फास्ट फिल होत आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही ॲक्च्युली त्यासाठी एनरोल करा. राईट मी पण वेबसाईट व्हिजिट केलेली होती. मला पण खूप छान वाटलं ते बूट कॅम्प वगैरे बघून. मी पण पर्सनली लोकांना सांगेन की जाऊन तुम्ही एनरोल करा, आणि खूप नॉलेजेबल आहे मीन्स. आणि आजकालच्या जनरेशनला आय थिंक एथिकल हॅकिंग आणि सायबर सिक्युरिटी ही खूप मीन्स आवश्यक आहे, आणि लोकांना इंटरेस्ट आहे. सो वाढूया आपले पुढे. आणि मेन आमचं काम रेडफॉक्सचं हेच आहे की आम्ही लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो. आणि एस्पेशली जो बूट कॅम्प वगैरे, हा सगळ्यांचा मुद्दा काय आहे की जे कॉलेज वगैरेची लोक आहेत त्यांना इंडस्ट्रीचा जो साईड आहे तो अजिबात माहितीच नसतो. तू पण कॉलेजमध्ये असणार आहे की, मी पण होतो कॉलेजमध्ये, आणि मी मास्टर्स केले कम्प्युटर सायन्समध्ये. बट तरी जेव्हा मी इकडनं ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलो, मला कळलं की बराचसा फरक आहे. तर या बूट कॅम्प्स या गोष्टी ॲक्च्युली बनवल्या गेल्या जेणेकरून तुझं गॅप आहे एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये, तो प्रॉपर फिलअप होऊन जातो. ओके, चांगला वाटला सर्व ऐकून. पुढे आपले 3-4 क्वेश्चन्स असतील बेसिक, तो आपण ते क्लिअर करून घेऊया. सो आपण वाढूया. VAPT एकदाच केलं की पुरेसं असतं की हे, म्हणजे ह्याचे वेळोवेळी किंवा काय ड्युरेशन्स असतात जे केले पाहिजे, किंवा कंटिन्यूस किंवा ऑल्टरनेट जे काय असतं, मीन्स समजलं असेल तुम्हाला माझा क्वेश्चन, की VAPT एकदाच केलं की पूर्ण होऊन जातं का, ह्यांच्या वेळे म्हणजे ड्युरेशन असतात? ओके, तर आता कसं आहे, हे डिपेंड करतं साईज तुमच्या बजेटवरती, आणि दुसरी गोष्ट तुमच्या साईज ऑफ द ॲप्लिकेशनवरती, तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करता तो. बट मेनली जेवढे कंपनीज मोठे और आहेत, मीडियम और लार्ज साईज कंपनीज, ते लोक मेजरली 6 मंथ्समध्ये नाहीतर 1 वर्षामध्ये तर करतातच. तर आता माझं सजेशन जर तुम्ही विचारलं तर मी म्हणेन 6 महिने
इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. बट अगेन इफ यू आर हॅव्हिंग अन इश्यू, म्हणजे जसं की तुम्हाला बजेट बरोबर काही प्रॉब्लेम वगैरे असेल, दॅट्स फाईन. तर तुम्ही 1 वर्षातही करून घेऊ शकता. आता कसं आहे, एका पॉईंटला तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण पूर्ण सिक्युअर ही टर्म अशी काय नसते सायबर सिक्युरिटीमध्ये. Right. बट जेवढे मेजर गोष्टी आहेत त्या आपण कम्प्लिटली रिड्यूस तर नक्कीच करू शकतो. सो मे बी असा एक पॉईंट येऊ शकतो की तुमचं पेनिट्रेशन टेस्टिंग तुम्ही 4 वेळा 5 वर्षात करून घेतलं आहे आणि तुमच्या ॲप्लिकेशनमधले बरेचसे वल्नरेबिलिटीज कमी झाले आहेत. सो ॲट दॅट पॉईंट यू कॅन सबसाईड. बट येस, आन्सरिंग तुमचा क्वेश्चन, आय वुड सजेस्ट की एक वर्षात इट्स फाईन. ओके. चांगलं वाटलं. सो जसं तुम्ही सांगितलं की ज्यांना पण पेनिट्रेशन टेस्टिंग किंवा जे काय करायचं असेल हो. ते 1 वर्षात किंवा 6 महिन्यामध्ये पण आपण ते रेग्युलर बेसिसवर करू शकतो. आणि आय थिंक रेड फॉक्स हे ऑफर करतं. नक्कीच. हो. राईट. सो रेड फॉक्सकडनं तुम्ही हे सर्व्हिसेस पण घेऊ शकतात, येस. जे 6 महिने 1 वर्षामध्ये करून घेऊ शकतो. पेनिट्रेशन टेस्टिंग, एथिकल हॅकिंग, XYZ जे पण असतील ते. सो वाढूया आपण पुढच्या क्वेश्चनवर. मेनली तर करून घेतलंच पाहिजे पेनिट्रेशन टेस्टिंग. कारण तुम्हाला जर तुमच्या ॲप्लिकेशन जरा सेफ ठेवायचं असेल तर रेग्युलर बेसिसवरती करावंच लागणार. करेक्ट, करून घ्या. येस. वाढूया आपण पुढच्या क्वेश्चनवर. सायबर सिक्युरिटीमध्ये एथिकल हॅकर्सची भूमिका किती महत्त्वाची आहे? आय थिंक हे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर आता कसं बघायला गेलं तर सायबर सिक्युरिटी लोक म्हणतात बुमिंग इंडस्ट्री आहे, एथिकल हॅकिंग सगळीकडे आपण ऐकतोच. राईट. तर आता मी जेव्हा जातो लोकांना ते लोक म्हणतात मला तू काय काम करतो, एक सायबर सिक्युरिटी म्हटलं ती लोक म्हणतात अरे वा, असं एक सगळ्यांचं रिॲक्शन आहे. ओके. तर आता एथिकल हॅकर्सबद्दल पण बऱ्याच आपण ऐकतच आलो. एथिकल हॅकर्स मला वाटतं एक 3-4-5 वर्षांपासून ह्या टर्म्स कॉन्स्टंटली लोकांमध्ये चालतात. बरोबर. तर आता एथिकल हॅकर ॲक्च्युली काय करतो, तुम्हाला आठवतं का एक क्वेश्चन होता जेव्हा आपण एक संवाद साधलेला वल्नरेबिलिटीज बद्दल आणि VAPT बद्दल. बरोबर. तर तेव्हा मी ॲक्च्युली एक पॉईंट बोललेलो लोकांना, की ऑडियन्सना पण, की आपण एका अटॅकरचा रोल अज्युम करतो आणि तुम्ही बेसिकली एका टेम्पररी टाईमसाठी त्या अटॅकरचा रोल अज्युम करून तुम्ही एका क्लायंटला त्याचे ॲप्लिकेशन्स आणि नेटवर्क कसे सेफगार्ड करायचे आणि त्याच्याबद्दल प्रोटेक्शन मेकॅनिझम्स आपण ऑफर करतो त्यांना. तर एथिकल हॅकर हे तेच काम करतो. ओके. सो बेसिकली बघायला गेलं तर मी ॲक्च्युली एथिकल हॅकरच झालो इन सम वे ऑर दी अदर. कारण मी क्लायंट्सना मदत करतोय त्यांचे जे वल्नरेबिलिटीज आहेत ते फाइंड करायला. जे आता जर मी हे केलं नसतं ऑर लेट्सचे एका कंपनीने हे जर नसतं केलं एथिकल, आय वुड हॅव नॉट बीन इन द प्लेस. तर एका अटॅकरनी त्या गोष्टींचा फायदा घेतला असता आणि मग त्याच्याने काय झालं असतं, बिझनेस ऑपरेशन्स डॅमेज झाले असते तुमचे, फायनान्शियल इन्फॉर्मेशन तुमची ऑब्व्हियसली लीक झाली असती, पर्सनल डेटा लीक झाला असता आणि मग त्याच्यात तर मग लॉ पण इन्व्हॉल्व्ह झाला, सगळा इन्व्हॉल्व्ह झाला. मग लोक पण ऑब्व्हियसली ॲक्शन घेणार ना, की अरे आमचं इन्फॉर्मेशन एवढं सेन्सिटिव्हवालं लीक झालं. बरोबर. सो एवढे सगळे प्रॉब्लेम जाऊ शकतात. तर ह्यासाठीच एथिकल हॅकर्सचं काम हे आहे की ह्या गोष्टी न होण्यासाठी ते अज्युम करतात तो रोल अटॅकरचा आणि हेल्प करतात. एक मला वाटतं मराठीत म्हण पण आहे कुठली तरी, मला आठवत नाही आहे. ओके. बट बेसिकली पुढच्या ठेचला मागचा शाणा असं काहीतरी आहे ना. कसं मी पण आय थिंक ऐकलेलं आहे ते. ऐकलंय. तेच. ऑडियन्सला माहिती असेल, तुम्ही नक्कीच सांगा काय होता तो. ऑडियन्सला माहितीच असेल तर कमेंट करा. बरोबर, पुढच्या टेस्टला मागच्या नसून दे. एनिवेज चालेल, ऑडियन्स आपले कमेंट करून नक्कीच सांगतील. नक्कीच करा. सो चला वाढूया. एक लास्ट क्वेश्चन आहे आपला हा, आणि आय थिंक माझं पण एक पर्सनल क्वेश्चन असेल पुढे. नक्कीच. सो जर कोणी या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं तर सुरुवात कशी करावी? काही खास गोष्टी सांगू शकतात का? मीन्स ओके, इफ कोणाला सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं असेल किंवा आपल्या ऑडियन्समधून किंवा पॅन इंडियामधून, वर्ल्ड वाईडमधून, तर कशी ते लोक सुरुवात करू शकतात? ओके, तर सायबर सिक्युरिटीमध्ये सुरुवात करायला पहिले तर मी तुम्हाला सांगेन की एक मेंटली स्वतःला प्रिपेअर करा की नवीन गोष्टी नेहमी येऊ शकतात. राईट. सो ही फील्ड कशी आहे ना, ही फील्ड इव्हॉल्विंग आहे. कारण आज तुम्ही एक गोष्ट शिकून घेतलात, बट लेट्सचे उद्या कंपनीज कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी इंटिग्रेट करायला लागल्या, वेगळे टेक्नॉलॉजीज इंटिग्रेट करायला लागले, तर तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीज पण शिकाव्या लागणार. ओके. ठीक आहे. नंबर 2, मला असं वाटतं सायबर सिक्युरिटीमध्ये स्टार्ट तुम्ही करू शकता हे वेब ॲप्लिकेशनवरनं. ओके. का? कारण वेब ॲप्लिकेशन्स बघा, आपण लहानपणीपासून सगळे वापरतोच आहे. यूट्यूब वापरतोय, असे बरेच वेबसाईट आहेत, सोशल मीडिया वेबसाईट्स आहेत जे आपण वापरतो. राईट. सो तुम्हाला एक समवट सवय पण आहे.
आता त्याच्यात एक HTML म्हणून एक बेसिकली लँग्वेज आहे, ओके. ज्याच्यामुळे तुम्हाला ते बेसिकली स्ट्रक्चर असतं आणि मग CSS आणि बऱ्याच गोष्टी आहेत. बट अगेन तुम्हाला एवढं डेव्हलपर साईडला जायची गरज नाही आहे. सो लोक मे बी त्यांचं असं मिसकन्सेप्शन असेल की बापरे अरे खूप कोडिंग आहे या गोष्टींमध्ये, बाबा मला तर नाही जमणार. असं नाही आहे. तुम्हाला बेसिकली काही टूल्स वगैरे आहेत, त्या गोष्टी नीट वापरता यायला पाहिजेत. राईट. सो देर आर टूल्स, जसं की वेब ॲप्लिकेशनबद्दल जर बोलायला गेलो तर बर्बशूट असा एक टूल आहे जो तुम्ही वापरू शकता वल्नरेबिलिटी असेसमेंट पेनिट्रेशन टेस्टिंगसाठी. आणि ब्लॉग्स आहेत. तुम्हाला जर शिकायचं असेल तर आमच्याकडे academy.redfox.com वरती ब्लॉग्सही आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि बूट कॅम्प्स आहेत, तिथेही एनरोल करू शकता, तर बेस्टच आहे. बट अगेन देर आर लॉट ऑफ थिंग्स, बट आन्सरिंग म्हणजे तुमचं प्रश्नाचं उत्तर द्यायला ह्या समवट गोष्टी आहेत ज्या मी सजेस्ट करेन की. आणि मेनली वेब ॲप्लिकेशन बरोबर तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे, कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा नवीन असणार Right. तेव्हा तुमच्यासमोर खूप फील्ड असणार. करेक्ट. मोबाईल ॲप्लिकेशन झालं, नेटवर्क पेन टेस्टिंग झालं, ॲक्टिव्ह डिरेक्टरी झालं, तर तुम्हाला एक फील्ड चूज करायची आहे. तर ॲज अ स्टार्टर मी सजेस्ट करेन वेब ॲप्लिकेशन चूज करा. राईट. इट इज अ व्हेरी गुड ऑप्शन आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळणार त्याच्यामध्ये. करेक्ट. जसं बघा तारकने सांगितलं, आपली करिअरची आपण सुरुवात करू शकतो सायबर सिक्युरिटीमध्ये. आणि आय थिंक स्टार्टिंगचा जो फेज आहे तो वेब ॲप्लिकेशनमधून तुम्ही स्टार्ट करू शकतात. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा एक पर्सनल क्वेश्चन आहे, आय थिंक पर्सनल पण नाही, हा ऑडियन्सचा पण क्वेश्चन असू शकतो की जर आय थिंक तुम्ही माझा एक्झाम्पल घ्या की मी या करिअरमध्ये सुरुवात केली आणि मी हा करिअर क्रॅकआउट केला. त्याच्यानंतर मग प्रश्न येतो की अरे जॉब कसा भेटेल, बरोबर. सॅलरी किती असेल. बरोबर. सो सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब कशा भेटू शकतो आणि कोणत्या प्रकाराचा जॉब भेटू शकतो, आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन की किती सॅलरी बेस स्टार्ट होऊ शकते. ओके. तर जसं की आता सायबर सिक्युरिटीमध्ये कुठले जॉब मिळू शकतात, तर याच्यात बरेच रोल्स आहेत. जसं की एक पेनिट्रेशन टेस्टर रोल आहे, एक सॉक टीमचा रोल आहे, एक ॲनालिस्टचा रोल आहे, बरेच रोल्स आहेत. ठीक आहे. ओके. आता लोकांना मी कन्फ्यूज नाही करत, आरामात जरा बोलतो. असं कसं आहे, त्याच्यात फेज आहेत दोन, रेड टीमिंग आणि ब्लू टीमिंग. ओके. तर रेड टीमिंग म्हणजे ऑफेन्सिव्हली तुम्ही गोष्टी जातात, जसं की पेनिट्रेशन टेस्टिंग, या सगळ्या गोष्टी सम वॉट रेड टीमिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. Right. आणि तुम्ही बेसिकली व्हल्नरेबिलिटी शोधता, त्या रिपोर्ट करता Right. आणि सांगतात. एक्झाम्पल द्यायला गेलो तर फुटबॉल फील्डवरती अटॅकर्स पण असतात, जे विंगर्स आणि स्ट्रायकर्स Right, असतात. right, तर यांचं काम काय असतं, ऑफेन्सिव्हली खेळणं आणि Offensively. गोल मारणं. Right. बट ॲट द सेम टाइम फुटबॉल फील्डवरती पण ब्लू टीम म्हणजे काय, आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. सेम वे आता मी जे एक्सप्लेन केलं अटॅकर स्ट्रायकर्सबद्दल फील्डमध्ये, जे आपले रेड टीमर्स होते, तसे डिफेंडर्स फुटबॉल फील्डमध्ये कोण असणार, बरोबर. ब्लू टीमर्स. बरोबर. तर ब्लू टीमर्सचं काम काय असतं की जेव्हाही हे सगळे अटॅक्स होतात, जेव्हा रेड टीमर्स हे अटॅक करतात, तेव्हा अलर्ट्स जनरेट होतात आणि काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत प्रिव्हेंट करण्यासाठी. सो हे जे मॉनिटरिंगचा पार्ट आहे हा ब्लू टीमर्स असतो. Right. आता मला जर तुम्ही पर्सनली विचारलं तर एकतर तुमच्या एक्सपर्टीज, नाही तर तुमच्या मेंटॅलिटी और पर्सनॅलिटीवरती आहे की तुम्हाला कुठलं करिअर चूज करायचं. Right. आय मीन तुम्हाला ब्लू टीमर बनायचं की रेड टीमर. मला विचारलं तर रेड टीमरच बोलीन. राईट. बट तसं डिपेंड करतं. आणि आता जसं की तुम्ही म्हणताय की मी येऊ, म्हणजे जसं की मी तो ब्रेक द आईसवाला पार्ट जो म्हणता तुम्ही, जॉब शोधायचा, तो कसा करू. आता त्याच्यामध्ये कसं आहे, मेनली तुम्हाला काही सर्टिफिकेशन्स असतात, ते केले पाहिजेत. ओके. सेकंडली आता तुम्ही रेडफॉक्सकडनं सर्टिफिकेशन्स घेतलेत तर तेही खूप क्रेडिटेबल आहेत, कारण आम्ही इवन जे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये लोक काम करतात त्यांनाही आम्ही ट्रेन करतो. ओके. सो सर्टिफिकेशन्स आहेत. आणि मेनली तुम्हाला आता कसं मी म्हणू, मी ॲक्च्युली एक्झॅक्टली प्रमोट नाही करत आहे, बट आता आमच्या बुटकॅम्पमध्ये पण आम्ही काय एक्सप्लेन केलं आहे ना, की आता जसं की माझा बुटकॅम्प झाला वेब ॲप्लिकेशनचाच, आपण वेब ॲप्लिकेशनबद्दलच बोललो. राईट. त्याच्यात आम्ही तुम्हाला फुल व्हल्नरेबिलिटीज काय आहेत हेही एक्सप्लेन करतोय. आम्ही तुम्हाला त्याच्यात टेस्टिंग कशी करायची हेही एक्सप्लेन करतोय. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स काय आहेत हेही एक्सप्लेन करतोय. आणि रिपोर्टिंग कसं करायचं प्रोफेशनल हेही एक्सप्लेन करतोय. आता तुम्ही मला विचारलात तर मी जेवढे सर्टिफिकेट केलेही होते या बूटकॅम्प डिलिव्हर करण्याच्या आधी, करण पटेलनी मला, जे आमचे CEO आहेत, त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली, याच्यामुळे ह्या गोष्टी मी डिलिव्हर करू शकलो. पण याच्या आधी जेव्हा मी सर्टिफिकेट करत होतो तर तेव्हा मला नेहमी हा डाऊट आला की ओके मी हे केलं, बट एका क्लायंटला काय पाहिजे असतं, हा जो माइंडसेट असतो ना, सो तो बिल्ड करायला आमचे बूटकॅम्प्स आहेतच. बट अगेन इफ यू आर स्टील सेईंग अदर दॅन दॅट काही रिसोर्सेस आहेत का,
तर तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स थोडे प्रिपेअर करावे लागतील, जे तुम्ही लिंक्डइनवरती वगैरे फॉलो करू शकता. आता राहिला तुमचा लास्ट क्वेश्चन, जर तुम्ही मला म्हणत होता की बेसिकली किती सॅलरी वगैरे एक्सपेक्टेड असेल. जर तुम्ही स्टार्टर आहात, अगेन ते तुमच्या रोलवर डिपेंड करतं, बट जरी तुम्ही स्टार्टर आहात तर एक समवॉट अराउंड तुम्ही 5 to 8 एक्सपेक्ट करू शकता. हो, Yes, बरं 5 to बरीच 8, चांगली yes, LPA वर्षाला. चांगली सॅलरी इथे मिळत आहे. नक्कीच. सो आहे, म्हणजे दॅट इज वॉट आय वुड से. अँड अगेन तुमच्याकडे असं कुठले काही सर्टिफिकेशन्स आहेत जे थोडे ग्लोबली रेकग्नाइज वगैरे असतात, ते जर तुम्ही वापरले तर यू कॅन लाईक मे बी स्टार्ट ऑफ ॲट 7, बट फ्रेशर्स त्याच रेंजमध्ये मी म्हणालो जसं तुम्हाला. ओके. सो खूप चांगलं वाटलं तुमच्याशी हो, गप्पा मारून आणि डिस्कस करून. नक्कीच. आणि मला पण खूप इंटरेस्टिंग वाटलं हे सर्व ऐकून. आय थिंक सायबर सिक्युरिटी ही फील्ड सर्वांना चूज पण केली पाहिजे पुढे वाढण्यासाठी. आणि ही मीन्स ही फील्ड खूप बूमिंग आहे हो. आत्ताच्या जनरेशनला. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करीन की रेड फॉक्स सायबर सिक्युरिटी हे तुम्ही व्हिजिट करा. आमची पर्सनल वेबसाईट आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल. व्हिजिट करा. अकॅडमीज आहेत, कोर्सेस आहेत जे आम्ही देतो आहे तुम्हाला. बूट कॅम्प्स, आता अपकमिंग बूट कॅम्प्स चालले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. आणि पर्सनली मी सजेस्ट करीन की तुम्ही आमचे कोर्सेस वगैरे गो थ्रू करा. आणि अजून आपण काही बोलू शकतात का ऑडियन्सला? नक्कीच. आता कसं आहे ना, आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या, बट असं होऊ शकतं की जरी मी सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला तरी असं होऊ शकतं की एक नॉन टेक्निकल पर्सन असेल आणि त्याला मे बी काय आयडिया नसेल आली. तर असं काही गोष्टी असतील और कमेंट असतील तर नक्कीच आम्हाला रीच आउट करा. मी पण आहेच. आणि आम्हाला तुम्ही ते कमेंट्सवरती सांगू शकता, तर आम्ही या सगळ्या गोष्टी ॲड्रेस करू. ठीक आहे. बरोबर. बाकी तर काय, मेनली जसं हर्षित म्हणाला, काय इम्पॉर्टंट आहे बिकॉज सगळ्या गोष्टी डिजिटलाइज होतात. सगळीच लोक आजकाल फोनवरती असतात और आपले वेबसाईट्सवर असतात, नेटवर्क्सवर असतात. सो आपण एवढी इन्फॉर्मेशन आपल्याबद्दल देतो पण आहे, आणि जर तुम्ही बघितलं ऑनलाईन, तर ह्या गोष्टींसाठीच सायबर सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही या करिअरमध्ये येणार तर मी खरंच तुमच्याबद्दल प्राऊड असणार, कारण तुम्ही एक मेंटल एफर्ट बनवताय गोष्टी प्रोटेक्ट करण्यासाठी. राईट. सो बऱ्याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी, चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. सो त्याच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा. आणि जे काय तुम्हाला डाऊट्स असतील, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तुम्ही कमेंट करा. आणि रेड फॉक्स सिक्युरिटी भारत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजूनही इंटरेस्टिंग असेल याच्या पुढे. आणि तुमच्याशी पण बोलून मला खूप आवडलं. आय थिंक ऑडियन्सला पण खूप नॉलेज भेटली असेल. नक्कीच. सो पुढे भेटूया. नक्कीच. आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये भेटू. सी यू.